आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरात सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे। निमित्त आहे भाजपचे आमदार बंटी भांगडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले फलक। या फलकांवर पंतप्रधान मोदींपासून ते गडकरी, फडणवीस पर्यंत तर जिल्ह्यातील जोरगेवार, कासन, गोट्टुवारसह नव्यानेच भाजपपासी झालेले रवींद्र शिंदे या सर्वांचे फोटो आहेत। मात्र गेली अनेक वर्षे विदर्भातील भाजपचा मोठा चेहरा असलेले माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो मात्र सर्वच फलकांवरून गायब आहे। त्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चांगलीच चव्हाट्यावर आली आहे। गडचिरोलीत 200ची बनावट नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। एक ग्राहक बँकेत वीज बिल भरण्याकरिता गेला असता बँकेने ती 200ची नोट बनावट असल्याचे सांगून ती चलनातून बाद केली। ही घटना 16 जुलै रोजी घडली। मुख्य म्हणजे त्या ग्राहकाने काही दिवसांपूर्वीच ती नोट स्वतःच्या खात्यातून विड्रॉल केली होती। त्यामुळे अशा प्रकारच्या बनावट नोटा बँकेतून किंवा ATM मधून येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळा प्रकरणी औषध निर्माण अधिकारी महेश प्रभाकर देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे। 2019 पासून सुरू असलेल्या या औषध खरेदी घोटाळ्यात देशमुख यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी होत्या। या तक्रारी पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर अखेर देशमुख यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। रेल्वे खाली येऊन एका 24 वर्षीय युवा बार कामगाराने आत्महत्या केल्याची घटना वणी येथे घडली। यवतमाळ मार्गावर एका बिअर बारमध्ये तो वेटरचे काम करीत होता। ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगवर घडली। शिव राजेंद्र पटेल असे मृतकाचे नाव असून तो रेल्वे रुळावरून जात असताना रेल्वेची जबर धडक बसली, ज्यामध्ये त्याच्या शरीराचे 2 तुकडे झालेत। तो मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी होता। घटनेच्या दिवशी मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसने त्याचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी तपासात आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे। चंद्रपुरात एक बालविवाह थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे। चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका 17 वर्ष 2 महिन्यांच्या बालिकेचा विवाह 7 जुलै 2025 रोजी नियोजित होता। मात्र त्यापूर्वी 4 जुलै रोजी प्रशासनाकडून सूत्रे हल्ली आणि एक बालविवाह टळला। बालविवाहासारख्या गंभीर बाबीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महिला व बाल विकास विभाग आणि चाइल्ड हेल्पलाईन कसोशीने प्रयत्न करीत आहेत आणि त्याचे प्रयत्न यशस्वी होतानाही दिसत आहे। महाजेनकोच्या वॉशरीजद्वारे कोल वॉश प्रक्रियेनंतर तयार होणारा चांगल्या दर्जाचा कोळसा जाणीवपूर्वक रिजेक्ट कोलर म्हणून दर्शवून खुल्या बाजारात विकला जात असल्याचा गंभीर आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला। हा मोठा भ्रष्टाचार असून याची चौकशी करण्याची मागणी यावेळी औचित्याच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी अधिवेशनात केली आहे। एकीकडे विकासाचा हब बनू पाहणाऱ्या गडचिरोलीत अनेक गावे साध्या रस्त्यापासूनही दुरापास्त आहेत। असेच एक सिरोंचा तालुक्यातील गाव करजेली हे विकासापासून कोसो दूर आहे। पहिल्याच पावसात या गावाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो। यावर्षी पहिल्याच पावसात या मार्गावरील नाला तुडुंब भरल्याने एक अंगणवाडी सेविका स्वतः नाव चालवत करजेली गावात पोहोचली आहे। वारंवार मागणी होऊनही जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचा तालुका सिरोंचा येथील अनेक गावे विकसित भारताची वाट बघत आहेत। गडचिरोली शहरातील वाढती वर्दळ लक्षात घेता बायपास मार्ग अत्यंत गरजेचा झाला आहे। त्यामुळे या मार्गाच्या मंजुरीसाठी खासदार डॉक्टर अशोक नेते यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन गडचिरोली बायपाससाठी निवेदन दिले। गडकरी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या बायपास मार्गाला लवकर मंजुरी देण्याची ग्वाही दिली। विद्यादानाचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासून चक्क 5व्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली आहे। या प्रकरणी लक्ष्मीकांत धर्मपुरीवार वय वर्ष 52 या शिक्षकाला पडोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। कोंढाळा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर एक ट्रक ब्रेक निकामी झाले म्हणून फेल पडला होता। त्या ट्रकला टोचण करून आणण्यासाठी म्हणून एक युवक कोंढाळीवरून विना ट्रॉली आपला ट्रॅक्टर घेऊन निघाला। मात्र ट्रॅक्टरला टोचण करून नेताना धोंडी नाल्याजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली दबून कोंढाळा येथील एक 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे। ही घटना गुरुवारी 17 जुलै रोजी आरमोरी देसाईगंज मार्गावर घडली। त्या ट्रकला मोठे दोरखंड बांधून ट्रक ओढताना धोंडी नाल्याजवळ मोठे खड्डे असल्याने ट्रॅक्टरचा वेग कमी केला असता दोरखंड ढिला झाला व ट्रॅक्टरमध्ये फसला आणि ट्रॅक्टर पलटी होताच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरच्या खाली येऊन जागीच मृत्यू पावला।
4-5 महिन्यांपूर्वीच मृतक प्रशांतच्या वडिलांनी विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता। मृतक प्रशांत हा घरात एकटाच कमावता होता। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।